शाखेकडून अंमली पदार्थ विरोधात धडाकेबाज कारवाई. ₹1,90,00,000 किमतीचा 950 ग्रॅम MD मेफेड्रॉन जप्त. सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत माननीय श्री M. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, माननीय श्री गौहर हसन, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा प्रभारी पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12/5/2026 रोजी सकाळी 6 वाजता गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथक सोलापूर शहर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई भारत पाटील यांना गोपनीय खबर मिळाली की मुस्लिम कब्रस्तान VIP रोड कडून संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडच्या कडेला एक संशयित कार उभी असून त्यामध्ये अंमली पदार्थ असण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार नमूद पथकाने सदर ठिकाणानजीक जाऊन गोपनीयरित्या पाहणी केली असता एका पांढऱ्या रंगाच्या हुंडाई व्हेन्यू कंपनीची कार क्रमांक MH13 ES 1411 ही संशयितरित्या उभी असल्याची दिसले. सदर वाहनाबाबत तात्काळ श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना अवगत करून त्यांना नमूद ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली नमूद कारला गराडा घालून चालक सीटवर बसलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव रिजवान शब्बीर खान, वय 26 वर्ष, राहणार घर नंबर 123, अंबिकानगर, भाग 3, उमर खलिफा मस्जिद जवळ, नई जिंदगी, सोलापूर असे असल्याचे आढळले. त्यानंतर 2 पंचासमक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व तपास पथक यांनी ताब्यात घेतलेल्या इसमाची व नमूद कारची झडती घेतली असता कारमध्ये ड्रायव्हिंग सीटच्या डाव्या बाजूस असलेल्या ड्रॉवरमध्ये एक राखाडी रंगाची प्लास्टिक पिशवी मिळून आली. सदर पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचा स्फटिक पदार्थ दिसून आला. सदर पांढऱ्या पदार्थाबाबत त्याबाबत घेतलेल्या इसमाकडे विचारणा केली असता सदर पदार्थ हा MD मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे तात्काळ पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरकडील फॉरेन्सिक टीमला प्राचारण करून सदर पांढऱ्या रंगाच्या पदार्थाची रासायनिक तपासणी केली असता सदरची पावडर ही मेफेड्रॉन MD अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी NDPS ॲक्ट अन्वये कायदेशीर प्रक्रिया पार पाडत सविस्तर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर रिजवान शब्बीर खान याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मेफेड्रॉन MD अंमली पदार्थ असलेली प्लास्टिक पिशवी ही इसम नामे साहिल पीरजादे, राहणार सोलापूर व एक अनोळखी इसम यांनी अफजल मुर्शद, राहणार मुस्लिम कब्रस्तान जवळ सोलापूर याच्याकडे दिली होती व अफजल मुर्शद याने सदरची पिशवी ही कारच्या ड्रॉवरमध्ये ठेवली असल्याचे सांगितले. त्यानुसार इसम नामे रिजवान शब्बीर खान, वय 26 वर्ष, राहणार घर नंबर 123, अंबिकानगर, भाग 3, उमर खलिफा मस्जिद जवळ, नई जिंदगी, सोलापूर, साहिल सिकंदर पीरजादे, राहणार सोलापूर, अफजल मुर्शद, राहणार मुस्लिम कब्रस्तान जवळ सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर 378/2026 NDPS ॲक्ट कलम 8 क 21 क 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे करीत असून आरोपी नामे रिजवान शब्बीर खान व साहिल सिकंदर पीरजादे, वय 25, राहणार प्लॉट नंबर 406, अल्तमश अपार्टमेंट, मंत्री चंडक नगर, सोलापूर यांना अटक केली आहे. नमूद आरोपींना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये अटक आरोपी साहिल सिकंदर पीरजादे यांची पत्नी कायनात साहिल पीरजादे उर्फ कायनात साहिल खान, वय 30 वर्ष, मूळ पत्ता रूम नंबर 384, जनता सेवक सोसायटी, LJ रोड, माहीम, पश्चिम मुंबई, सध्या राहणार प्लॉट नंबर 406, अल्तमश अपार्टमेंट, मंत्री चंडक नगर, सोलापूर हिच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत अधिक तपास चालू आहे. आरोपी नामे रिजवान शब्बीर खान याच्या ताब्यातून ₹1,90,00,000 किमतीचे 950 ग्रॅम वजनाचे MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ व ₹10,00,000 किमतीची हुंडाई व्हेन्यू कंपनीची कार
असा एकूण 2 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री गोहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा प्रभारी पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे विशा श्री राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकाचे अंमलदार नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिद्धराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे, संजय साळुंके यांनी केली आहे. दिले सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास सोलापूर शहर हद्दी मध्ये DCP क्राईम, ACP क्राईम आणि PI क्राईम याच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी MD याची कारवाई झाली आहे. त्याच्यात 950 ग्राम MD आपल्याला मिळून आला आहे, ज्याची किंमत 1,90,00,000 रुपये आहे. त्याच्यात आपल्याला गाडी पण जप्त केली आहे, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. असा एकूण 2 कोटीचा मुद्देमाल आपल्याला भेटला आहे. याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले आहे, त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहे. पुढील 2 आरोपीसाठी शोध आणि तपास चालू आहे. धन्यवाद. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.